त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो। कौतुक असेल की तुमच्यासारख्या अशा दानशूर दात्यांमुळे स्पर्धा भरवणं शक्य होत असते आम्हा सर्वांना। आम्हा आयोजकांना तुमच्या सर्वांचा जर साथ नसेल तर ही स्पर्धा भरवणं शक्य होत नसते आणि खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा तुमचा देखील असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही आयोजन समिती या स्पर्धा भरवत असतो आणि त्यासाठी तुमचं देखील पुन्हा कौतुक असेल। वेलकम प्रमोद थालके, व्हॉइस ऑफ कुंदे। तिन्ही भाषांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे कुंदे गावचा एक गोड आवाज आमच्या समोर जॉईन होत असताना दाखल होत असताना वेलकम, सुस्वागतम। मॅच आपण पाहतोय आजच्या चौथ्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल। एका बाजूला मोरिया स्पोर्ट्स शिरोले, त्यांच्यासाठी हे मैदान नेहमी लाभदायक ठरत असतं आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहतोय मागच्या सीझन मध्ये 2023-24च्या पर्वामध्ये ते 3 संघ टॉप वरती होते या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये। त्यामधील एक संघ आपण पाहतोय पहिल्या क्रमांकावरती राहिला होता मागच्या सीझन मध्ये, अर्थात यजमानी संघ या स्पर्धेचा कुंदे स्पोर्ट्स कुंदे। दुसऱ्या क्रमांकावरती होता अर्थातच आई गावदेवी वडवली आणि तिसऱ्या क्रमांकावर होत्या अर्थातच आई गावदेवी दिग्गज संघ। तोच संघ आपण पाहतो युवराज पाटील। पहिला चेंडू, लेट्स प्ले गेम ऑन। फुलटॉस आहे समोर, मात्र मिस्टर कन्सिस्टंट फक्त दिशा दिली आहे। फुलटॉस चेंडूचा स्वीकार करत असताना ओमकार मानकर या मॅच मध्ये पहिला चेंडू ठोकतोय चौकार। पहिल्या चेंडूवरती फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या दिशेवरती नियंत्रण होतं, त्याच अनुषंगाने फलंदाज मिस्टर कन्सिस्टंट। ओमकारच्या बॅटमध्ये हा फटका मात्र सजवला, फायनलच्या क्षेत्रामध्ये चौकार आला। सुरुवात दमदार केली आहे, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल हा चौकार ठोकत असताना सुरुवात केली आहे। प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो अर्थातच मोरिया शिरोले, त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स दिग्गज संघ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पहा, क्लासिकल अंदाजामध्ये फटका उडवलाय, चेंडू थांबणार नाहीये, जाईल 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 चेंडू, इट्स अ गॉन गॉन गॉन, हा येईल दर्जेदार चौकार। वेलकम जेबी स्पोर्ट्स पाचशापूर संघ। अगदी नन्हे मुन्ने खेळाडू दिसत आहेत, नरेश गावले अँड कंपनी, निकेत गोरे अँड कंपनी, राहुल पाल हे फक्त जरा मोठे दिसत, बाकी सर्व नन्हे मुन्ने खेळाडू घेऊन संघ दाखल झालाय। तरी देखील चांगला संघ खेळताना पाहायला मिळत असून नेहमीच युवराज वरती आक्रमण केलंय। फायरमॅन फायर ब्रिगेड मध्ये नुकतेच कार्यरत असलेले युवराज यांना आपण पाहतोय। पहिल्या 2 चेंडू सुरुवात कहा, हा चेंडू स्टेप आउट झाले होते, सरळ बॅटने फटका 2 चौकात आले, मात्र तिसऱ्या चेंडूसाठी स्टेप आउट झाले, सरसावले होते पुढे, मात्र हा येतो निर्धाव चेंडू। ओमकार मानकरला आपण पाहतोय, ओमकार म्हटलं तर मिस्टर चौकारांसाठी ओळखला जातो, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करत असतो आणि पॉवर प्ले साठी परफेक्ट खेळाडू जर कोण असेल तर माझ्या समोर समेत बसले सुनील थालके आणि ओमकार मानकर। हा फटका पुन्हा फायनल क्षेत्रावर निवडले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र किरण होते त्या ठिकाणी, चेंडू पर्यंत फेकी चांगली केली। एकदा बोले प्रशांत सुमोदे असतील, आता मात्र स्ट्राईक वरती आलेत। आपण पाहतो एक जुना जाणता क्रिकेटपटू टीम मोरिया शिरोली संघाने खेळताना आणि 2 वीक आपण पाहतो 2 हप्त्यामध्ये दुष्यंत मानकर संघामध्ये दाखल होताना पाहायला मिळत नाही। अतिशय विस्फोटक फलंदाज आहे, सध्या 2 टूर्नामेंट आपण त्यांना पाहायला मिळत नाही। हा फटका सजवला पहा, प्रशांत सोमवतेच्या बॅटबद्दल हा फायनलच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू होईल दर्जेदार क्लासिकल अंदाजामध्ये हा चौकार 4। करताना पाहायला मिळते मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ। प्रशांत सोमवते आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतो ओमकार मानकर।
वन्या या नावाने त्याला संबोधलं जातं. तो ओंकार मानकर आपण पाहतोय फलंदाजीसाठी एक अतिशय घातक फलंदाज म्हणजे पॉवर प्ले साठी. पहा पुन्हा एकदा चेंडू चांगला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते, परेश होते आणि चेंडू अगदी अफलातून झेल टिपली. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. प्रशांत बाद धक्का क्रमांक पहिला. प्रशांत फुलातून चौका ठोकला तर दुसरा चेंडू देखील फुलातून फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये परेश होते आणि परेशने अफलातून झेल टिपला. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. अर्थात संघाचा प्रमुख अस्त्र, संघाचा कीमॅन अर्थातच विकी गोतारने, अक्षय गोतारनेला आपण पाहू शकाल. युवराजांना आपण पाहिलं त्याच्या षटकामध्ये धावा खर्च झाला 13 आणि 1 विकेट मिळवली. नुकतंच फायरमॅन म्हणून फायर ब्रिगेडमध्ये सध्या कार्यरत असलेले युवराज पाटील आपण पाहू शकाल. चांगली गोंधळ त्यांनी केली. उमेश भोईर सारखा विस्फोटक घातक फलंदाज संघामध्ये आहे. अक्षय गोताने सारखा फलंदाज आहे. परेश सारखा फलंदाज आहे. युवराज आहेत. गणेश, सुरेश देखील आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका मात्र पाहावं लागेल. आज अजय पाटील देखील पाहायला मिळतील संघामध्ये. अजय पाटीलची गोलंदाजी अजून येणं बाकी आहे. अजय पाटीलने कालच्या दिवसामध्ये संपूर्ण मैदानाचा अभ्यास करून ते गेलेत या मैदानावरून. मात्र आज कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहावं लागेल. लगोपच्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना क्षेत्ररक्षण करताना पाहू शकाल. आणि आज कशा प्रकारे मागच्या सीझनची टॉपची टीम आपण पाहतो. आई गावदेवी दिग्गज संघ. अक्षय गोतानेच पहिला चेंडू फटका पहा. वनाशा हा निघतो चेंडू अफलातून स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि चेंडूला फेकून दिलं जाईल. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. वण्या नावाने संबोधलं तर पहिला चेंडू विस्फोटक रिव्हर्स अटेम्प्ट केला. चांगला चेंडूचा अवलंब केला असता तर मात्र पहा या ठिकाणी फेकी खराब झाली. मात्र एकच जवळी आहे. मित्र म्हणेन की जे फटके सध्या बनवले गेले त्याच्यावरती जास्त भर दिला तो फलंदाजांकडनं. आणि पहिला चेंडू सरळ बॅटने षटकार ठोकत असताना दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करणं साहजिक होतं का? आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी हा खराब फटका म्हणावा लागेल. या फटक्याचा अवलंब करणं अपेक्षित होतं का? कारण पहिल्या चेंडूवरती जर तुम्हाला चांगला फटका येतोय तर दुसऱ्या चेंडूवरती अशा प्रकारचा रिव्हर्स फटका खेळणं कुठेतरी घातक असेल आपल्या संघासाठी. कारण रिव्हर्सचा फटका म्हटला तर लगा तो आबाद नाही तो बर्बाद हा अशा प्रकारचा फटका असतो. समोर पहा स्टेप आउट फक्त सेन्सिबल रित्या ढकलून दिलं चेंडूला. मुन्ना मानकरकडे क्षमता आहे. त्याला माहिती आहे धावसंख्या सध्या 20 वरती पोहोचली आहे. मात्र मुन्ना मानकर अतिशय घातक आणि विस्फोटक फलंदाज या संपूर्ण दाभाड परिसरामधील या ओम क्रिकेट मध्ये आहे. सध्या फॉर्मशी झगडताना पाहायला मिळतोय. मात्र फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट फटका सजवला. मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. एक दवालिया पुन्हा एकदा ओमकार मानकरला स्ट्राईक मध्ये आणलं जाईल. त्याच्यावरती जास्त निर्भरता असते संघाची. कारण दुष्यंत मानकर आज संघामध्ये नाहीयेत. मात्र ते उपस्थित नसल्या कारणाने त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघाला चांगला खेळ करावा लागेल. त्याचे छोटे बंधू आपण पाहतोय नीरज मानकर यांना मुन्ना आणि सोबतीने आपण पाहतोय ओमकार मानकर. वन्याना आपण पाहतोय फलंदाजीसाठी. प्रशांत सोमोत एक चौका ठोकत असताना बाद झाले. तदनंतर मात्र आता अक्षय गोताने बॉलिंग ट्रॅक वरती विकीला आपण पाहतोय. पुण्याचा फटका पहा दमदार पॉवरफुल डिलाइटफुल. इट्स अ वंडरफुल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार. जमा केल्यात
या मॅच मध्ये पुन्हा एकदा बरसताना पाहायला मिळालं. हे मैदान मी तर म्हणेन की ओमकार मानकरच्या अगदी आवडतीचं मैदान आहे आणि या मैदानावरती तो नेहमी सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत असतो आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिले. 7 मध्ये 22 केल्यात. अक्षय गोताने विकीवरती आक्रमण चढवलं त्याने. पुढे आता फुलठा स्लोअर पुढला चेंडू होता त्यावरती मात्र प्रहार करता आला नाहीये. मात्र एकदा वाली दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. सुरेख अगदी तफलातून झाली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला सुजित तात्या शेठ पाटील यांचं शुभागमन मंचावरती झालं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अर्थात जगन शेठ पाटील यांचं देखील शुभागमन झालं होतं. या दोन्ही मान्यवरांना आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये. अतिशय दोन्ही कपिल पाटील साहेबांच्या अगदी जवळचे आणि अगदी खंबे समर्थक, अगदी जवळचे कार्यकर्ते अगदी, आणि त्याचं शुभागमन मंचावर आणि कुंदेकरांवरचं असं प्रेम काल दाखवून दिलं. नवीन गोंधळ आपण पाहतोय. अजय पाटील आलेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण अभ्यास केलाय मैदानाचा. मात्र आज कशा प्रकारे गोंधळ केले. समोर मात्र मिस्टर कन्सिस्टंट अर्थातच वण्याला पाहतोय ओमकार मानकर. सेपॉट झाले ते पहा. क्लासिकल अंदाज एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला. चेंडू फेकी करेपर्यंत एक धाव आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव सध्या जमा केली. तर मात्र आतापर्यंत 29 धावा जमा झाल्यात. नीरज मानकर पुन्हा बॅटिंगसाठी सज्ज आहे. समोर मात्र अजय पाटील असतील. फटका पहा दमदार अगदी स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला फेकून दिलं. इट्स अ बाउंड्री. लाईनच्या बाहेर षटकार. हॅलो हॅलो आमचे मान्यवर आमच्यातून रजा घेताना पाहायला मिळेल. अर्थातच समोल पाटील उद्योजक दाभाड. हा फटका देखील जाईल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार 6 बॅक टू बॅक इन अ रो. मुन्ना मानकर इज ऑन अ फायर. तात्या शेठ आया है अपना. तात्या शेठ अरे तात्या शेठ थँक्यू. दोन चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकार ठोकत असताना आज मुन्ना मानकरची पावर दाखवून दिली. चांगल्या फटक्यांचा अवलंब केला आता आणि खऱ्या अर्थाने मुन्ना मानकर ही नाव का शिरोले संघासाठी चर्चेतलं नाव असं त्याने दाखवून दिलंय. 2 बॅक टू बॅक इन अ रो षटकार ठोकत असताना अजय पाटील वरती आक्रमण सोडवलंय. बिना प्रॅक्टिस आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस करताना दिसत नाहीये. धावसंख्या 41 झाली आहे. प्रवीण शिंदे आणि सुनील दाके नक्कीच सांगेन की जी दाबाळ प्रेमी झाली होती त्यामध्ये मुन्ना मानकरची फलंदाजी मी जवळून अनुभवली होती. त्यात 2 खेळाडू असे होते त्या दाभाड प्रीमियर लीग दाभाडच्या मैदानावरती. नीरज मानकर आणि सागर पाटील दलोंडे यांनी खऱ्या अर्थाने विस्फोटक आक्रमकता त्या मैदानात सिद्ध केली होती आणि दोन्ही खेळाडू त्यांना जवळजवळ बॉल फुटबॉलच दिसत होता. अशा प्रकारच्या फटक्याचा अवलंब ते करत होते आणि आज मुन्ना मानकरने पुन्हा एकदा ते दाखवून दिलंय. सिद्धता दाखवून दिली आहे.
रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं, झुकेगा नहीं साला सांगत असताना नीरज मानकर या मास मध्ये आपल्या नावाचा दमखम, आपल्या नावाची छाप सोडतोय. फटका पुण्यात पॉवरफुल आहे, त्या क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू अडवला जाईल. आता हॅट्रिक कंप्लीट करता करता चेंडू अडवला गेला. गॅदर करेपर्यंत 42 वरती धावसंख्या पोहोचली आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मात्र खऱ्या अर्थाने मुन्ना मानकर चांगली फलंदाजी करतात. सोबतीने ओमकार मानकरच्या ही फलंदाजी चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती. आतापर्यंत आपण पाहिली तर 14-5 मध्ये 14, 9 मध्ये 24. फटका फसलाय मात्र त्या क्षेत्ररक्षक तैनात होते. गणेश होते त्या ठिकाणी आणि चेंडू पकडला जाईल आणि होईल फलंदाज फेल. थँक्यू. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अर्थात तिसरा सामना असेल टीम शांतीनगर, श्री गणेश शांतीनगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जेबी पाचापूर संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या ठिकाणी उपस्थित राहा. चला गणेश यांनी काय अफलातून शेल टिपला आणि चांगला खेळ सध्या करताना पाहायला मिळतो. अर्थातच चौथा सामना पाहायला मिळेल टीम SB दलोंडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम SS स्पोर्ट्स साने. फलंदाज नवीन दाखल झालाय. टीम शिरोली संघाचा बाहुबली मयूर आलेत. एक अतिशय चांगला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघाचा. धावसंख्या आपण पाहिली 3 षटके आता पाहतोय कंप्लीट झालेत आणि 42 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 2 षटका ठोका असताना देखील मात्र फक्त 14 धावा खर्च केल्या. चौथा सामना असेल SB दलोंडे आणि SS साने संघ. दोन्ही संघ देखील रिपोर्टिंग करा. वेलकम किरण थालके. पाचवा सामना असेल आई गावदेवी वडवली आई गावदेवी वडवली आणि त्यांच्या मग विरोधामध्ये मोठी मॅच असेल ही. कारण जर आपण पाहिलं मित्रांनो आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी मॅच आपल्याला भेटेल. सर्वाधिक मोठी मॅच पाचवा सामना आई गावदेवी वडवली विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली B संघ. फटका सजवलाय, स्लॉट मध्ये घेतलाय मात्र त्या ठिकाणी सुरेश होते. चेंडू मात्र पकडला जायचे. होईल फलंदाज फेल. जगदादा एक नंबर, जगदादा एक नंबर. लगा जाऊ दे भिवंडी लाई लाई, भिवंडी लाई लाई, भिवंडी लाई लाई जरा. जगदादा एक नंबर, लगा जाऊ दे भिवंडी लाई लाई जरा. जगदादा एक नंबर, लगा जाऊ दे भिवंडी लाई लाई जरा. जगदादा एक नंबर, लगा जाऊ दे भिवंडी लाई लाई जरा. स्टियर केलं त्या ठिकाणी सूरज मत्याले स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी एक धाव केली आहे कंप्लीट. मयूरला स्ट्राईक होते आणले गेले. बॉलिंग ट्रॅक होते आपण पाहतो प्रणय एक नवीन गोंधळ सध्या संघामध्ये दाखल केलाय आणि सध्याच्या संघामध्ये ज्या टॉपच्या 4 टीम होत्या त्यामधील एक टीमने फक्त एक काल ट्रॉफी जिंकली. अर्थात महिंदे संघ मात्र 3 संघ अजून ट्रॉफीच्या शोधामध्ये आहे. तरी देखील मी म्हणेन की कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ मागच्या सीझन मध्ये की 7 टुर्नामेंट पराभूत झाले होते.
तदनंतर त्याने केलेलं कमबॅक आपण सर्वांनी पाहिलं होतं आणि कमबॅक असा होता की सर्वांना लाजवेल असं कमबॅक त्याने केलं आणि खऱ्या अर्थाने तिथून जो त्यांनी मात्र सुरुवात केली ती थांबलीच नाही, फक्त या सीझन मध्ये थांबलेली सुरुवात पाहायला मिळाली. दिग्गज संघ देखील मागच्या सीझन मध्ये टॉप वरती होता, मात्र त्यांना या सीझन मध्ये पहिला राऊंड देखील जिंकता जिंकता घाम फुटताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील मात्र बाद होईल फलंदाज. चला वेलकम दीपेश भोईर, विनायक मालेव, पाचापूर. DJ Sajens. निखिल मानकर आलेत, नवीन बॅटर, अतिशय चांगले गोड आवाज त्यांचा आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये ऐकत असतो. व्हॉइस ऑफ शिरोळे आणि प्रत्येक गावामध्ये एक समालोचक असतात आणि त्याच मधला शिरोळे गावचा हा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. मुन्ना बाद झाले, ओमकार मानकर वन्या देखील बाद झाल्यानंतर मात्र आता मयूर देखील रणच्या स्वरूपामध्ये बाद झाले. सूरज मध्ये कॅप्टन आणि त्या सोबतीने निखिल मानकर ही जोडी आपण पाहतोय. निखिलला क्षमता दाखवावी लागेल, आज बऱ्याच दिवसानंतर फलंदाजी वाट्याला आली आहे. 4-3 चौके लागतात पाहायला धावपळ करतो. 44 वरती 4. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू पाहायला मिळाला प्रणयच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवल्या. अतिशय कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. अजून एक धाव ऍड केली सोहेल. प्रणयने खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थाने 4 षटकांमध्ये एखाद्या गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे स्वाभाविक दृष्ट्या चांगल्या टीमसाठी मानलं जात असतं आणि त्याच प्रकारे प्रणय पंडितने चांगली गोलंदाजी केली आहे. पुढची मॅच पाहायला विसरू नका. निकेत गोरे इन ऍक्शन मध्ये असतील आणि त्याच्या सोबतीने, कारण आज राहुल भोईर, रोहित भोईर आज संघामध्ये नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इट इज स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला, इट इज वाईट चेंडू, इन लिगल चेंडू आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. अर्थातच पाहायला विसरू नका शरद जाधव अँड कंपनी, अर्थातच टीम श्री गणेश शांतीनगर संघ. प्रणय पंडित हा फटका सजवला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आले परेश होते, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट पहा. निखिल मानकरने एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि त्या अर्थाने उमेश बोर देखील मात्र आता गॅदर करत असताना फलंदाजाला बाद केले जाईल. धावसंख्या 47 आणि 48 टार्गेट हे दिले गेले, कारण हे षटक कुठेतरी एक घातक पाहायला मिळालं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील महिंदू संघाने देखील 47 धावा केल्या होत्या, 48 टार्गेट दिलं होतं आणि आता या मॅच मध्ये देखील 30 धावसंख्या उभारली गेली आहे. पुढच्या मॅचच्या दोन्ही टॉस साठी आपण विनंती करतोय. जेबी स्पोर्ट्स पाचापूर, निकेत गोरे, दीपेश भोईर आणि कंपनी पाहायला मिळेल, तर त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच संघ पाहायला मिळेल, अर्थातच टीम श्री गणेश शांतीनगर संघ. आणि संतोष चौधरी यांना विनंती की आपल्या शुभाचे नाणेफेक करायची आहे. चला बालादा तरे आणि प्रमोद थाळके आपण या आपल्या दोन्ही मान्यवरांचे शुभास्ते ही आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. हॅलो हॅलो. तर 48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावांचं आव्हान आहे आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी. आपण ही सूचना लक्षात घ्या. चला कॅप्टन या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाण्याच्या 2 बाजू तुम्हाला दाखवून देईल. त्याबद्दल आमचे मानव प्रमोद थालके आणि बालादा तरे दोन मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या 2 बाजू असतील. एका बाजूला KSK कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि दुसऱ्या बाजूला महायुती चषक 20-25. तर कॉल कोणता संगणक देईल? दीपेश भोईर देतील. KSK असा कॉल आहे आणि पाहूया कोणाच्या बाजून डिसिजन जातोय.
नाणेफेक मात्र जिंकली गेली आहे. आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण विराजमान व्हायचे पुन्हा एकदा मंचावरती. नाणेफेक जिंकली गेली. अर्थातच टीम श्री गणेश स्पोर्ट्स शांतीनगर संघाने 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ आपल्या परिचयाचे आहेत. या 4 षटकांमध्ये सकाळचा ॲटमॉस्फिअर पाहता, हे संपूर्ण वातावरण पाहता, या सकाळच्या दृष्टिकोनातून टॉस इम्पॉर्टंट होतं का? हो. म्हणजे टॉस जिंकल्यानंतर माझा निर्णय काय घेशील? समोरचा संघ देखील आज चांगला आहे, आपल्याला सर्वांच्या परिचय संघ आहे. फील्ड घेत असताना समोरच्या संघासमोर किती धावांवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35. आणि 30 ते 35 धावा रोखण्यापर्यंत तुम्हाला असे आज कोणते असे की फॅक्टर गोंद असतील की ज्यांच्याकडनं संपूर्ण जिम्मेदारी म्हणून आज या स्पर्धेमध्ये, कारण हे मैदान तुमच्या संघासाठी मागच्या सीझनमध्ये लाभदायक ठरलंय, मागच्या टुर्नामेंटमध्ये, तर कोणते असे प्रमुख गोंद असतील ज्यांच्याकडे संपूर्ण जिम्मेदारी म्हणून ते आपला चांगला रोल निभावतील? गणेश जाधव, शरद जाधव आणि मी स्वतः. खऱ्या अर्थाने तुला विचारेन की स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा म्हटली तर आपल्या ओम साई क्रिकेट असोसिएशनमध्ये ती मानाची सन्मानाची अव्वल दर्जाची स्पर्धा, हे सर्वांनी मात्र या ठिकाणी प्रेडिक्शन दिलं. मात्र तुझ्या भावना देखील काय असल्या स्पर्धेबद्दल? कारण खूप चांगली स्पर्धा घडवली. थँक्यू. मी जातो दीपेश भोईर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. आज दोन्ही भोईर बंधू आज नाही आहेत, तरी देखील तुझ्यासाठी नाणेफेक इम्पॉर्टंट होती का? हो. नाणेफेक जिंकली असते तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग. पण आता फलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ अगदी ताकदीचा आहे. तुला माहिती आहे गणेश जाधवची फलंदाजी तू पाहिली आहे, आणि त्याचा भावेश पाटील असेल, खूप चांगला फलंदाजी त्यांचा क्रमवार आहे. आज तुला मात्र आता फलंदाजी करायची आहे. आज निर्भरता कोणावरती असेल? कारण रोहित भोईर नाही आहे, राहुल भोईर नाही, आज कोणावरती जास्त निर्भर असेल हा संघ? निकेत गोरे, नरेश गवले. आज तुझा रोल काय असेल मॅच मध्ये? फिल्डिंग. ॲज अ फिल्डर म्हणून काय हरकत नाही. चला, टीमचा सहभागी असणं खूप महत्त्वाचं असतं. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? काय वाटतं हे संपूर्ण स्पर्धेबद्दल? हे ॲटमॉस्फिअर पाहता खूप चांगली स्पर्धा भरली असं सर्वांनी प्रेडिक्शन दिलं. मात्र तू आणि तुझ्या भावना काय असल्या स्पर्धेबद्दल? दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन चांगलंच असतं. सो थँक्यू दोन्ही कॅप्टनला, आमच्या समोर पॅनलकडनं, आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम श्री गणेश शांतीनगर वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओ टू द कॉम बॉक्स. ज्या ठिकाणी मात्र व्हॉइस ऑफ मोरनी आमचे प्रवीण शिंदे सर उपस्थित असेल. थँक्यू. धन्यवाद संदीप. आपण सामना क्रमांक 2चा खेळ त्या ठिकाणी पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम मोर्या स्पोर्ट्स शिरोळे टीमने 48 धावा उभ्या केल्यात. 49 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाची टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन संघाचा संघनायक उमेश आणि त्याच्या साथीने फलंदाज परेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरतून गोलंदाज सौरभ तयार झालाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळच्या बाजूने इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल सांगता केली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ठेवला. उमेशला त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं पहिल्या बॉलवरती. सौरभला आज पॉवर प्लेच्या षटकाची संधी मिळाली आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन सौरभ सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील देह एष्टीवरती आदळलाय. धाव मिळणार नाहीये. ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. या अगोदर पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याचनंतर चेंडू क्रमांक 2 ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणि त्याचनंतर सलगचे 2 बॉल डॉट काढलेत. परंतु प्रत्येक डॉट बॉल हा टीम दिघाशी संघाला कुठेतरी अडचणीत घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी इथे उमेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर अधिकाधिक संधी ही फलंदाजांना राहते मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. सौरभचे 2 चेंडू अप्रतिम आहेत आणि त्याच कारणाने त्याला पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. अकुटप्पाचा बॉल यावेळेला मात्र पुल केला ऑन साईडला. आणि त्याचनंतर पाहिलं तर झेल देखील त्या ठिकाणी टिपलाय. मिड विकेटमध्ये उमेश अपयशी ठरले. या मॅचमध्ये उमेशची विकेट आली आहे. चेंडू क्रमांक 3 वरती पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी संघाला. या अंकावरती पाहायला मिळाला. खातं खोललेलं नाहीये फलंदाजाने आणि संघाने देखील.
एक चांगली फील्ड रचना सजवली गेली आणि त्या रचनेमध्ये अडकवला गेला फलंदाज उमेश सारख्या एक आक्रमक शैलीच्या फलंदाजाला बाद केले आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी प्रणयला संघाने प्रमोट केले आघाडीवरती फलंदाजीसाठी त्याला संधी दिली आहे आणि संधीचं सुवर्ण करेल का? ज्यावेळेला तुम्हाला तुमचा संघ संधी देतो त्यावेळेला त्या संधीचं सुवर्ण होणं खूप गरजेचं आहे आणि प्रणयला ती आज संधी मिळाली आहे. सौरभचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटवरती आले ऑन साईडला पूल केला मिडॉन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होते तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली. सिंगलने टीमचा अकाउंट ओपन झालंय धावसंख्या 1 या अंकावरती. 49 धावांचं विशाल आव्हान गाठायचं आहे आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर थोडासा डगमगताना पाहायला मिळतोय टीम दिघाशी संघ. उमेशची विकेट आले आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडवरती इथून फलंदाज परेश पाहायला मिळतील जे पॉवर हिटर फलंदाज आहेत या टीमचे. मुख्य खेळाडूंच्या यादीतला हा खेळाडू आहे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हा देखील आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. झेल देखील कॅरी केला होता अंतिम क्षणाला झेल हातातून निसटला धरती मातेला दान केला आणि त्यानंतर या 2 धावा अंकित केल्या. 2 धाब्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 3 धावा 1 विकेट्स गमावलाय. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सौरभची पाहायला मिळतीये. शेवटचा अंतिम बॉल वरती फलंदाजाची रणनीती काय असणार आहे? विशाल आव्हानाचा पाठलाग केला तो यावेळेला पाहिलं तर बॅकफुट वरती आले डीप मध्ये स्वतः कर्णधार आहेत सूरज मते. चेंडूची फेकी करतायत अंतिम बॉल वरती सिंगल आली आहे आणि या सिंगलने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 4 अशा नाजूक स्थितीमध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी हा संघ पाहायला मिळतोय. पूर्वार्ध खूप चांगला राहिला होता. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाची खूप चांगली बॅटिंग. ओमकार मानकरची बॅटिंग खूप चांगली राहिली. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये येऊन मुन्ना मानकरने चांगली बॅटिंग केली आणि तिथून एक चांगलं व्यासपीठ मिळालं टीम शिरोळे संघाला. परंतु त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा का होईना परंतु बॅकफुटवरती आलाय आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी संघ. परंतु इथं अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल कारण चेंडू शिल्लक आहेत 18 बॉलमध्ये 45 धावा चेस करायच्या आहेत. अर्थात प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी गाठायची आहे विजयाकरिता टीम दिघाशी संघाला. 18 बॉल आणि 45 धावांचं इक्वेशन आहे परंतु मॅच संपलेली नाही आहे. बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. टीम दिघाशी संघाकडे विचार केला तर परेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यानंतर बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहिलं तर अजून अजय पाटील त्यानंतर अक्षय गोतारनेच येणं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे परंतु इथून अटॅक करावा लागेल कारण प्रत्येक डॉट बॉल हा टीम दिघाशी संघाला दडपण निर्माण करणार आहे. अशा स्थितीमध्ये ओमकार मानकर गोलंदाजी ट्रॅकवरतून सज्ज झालाय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल या ठिकाणी पाहायचा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर सिंगल इथे घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. यावेळेला मात्र पाहिलं तर समोरच्या बाजूने हा बॉल खेळून काढलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होते इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली तर 6 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज ओमकार. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला परेश पाहायला मिळतील. परेशला हात खोलावे लागतील. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची रचना रचली गेली आहे त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. विकेट टू विकेट गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला जातोय आणि ते खूप गरजेचं आहे गोलंदाजांसाठी आणि तेच पाहायला मिळतंय मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील पाहिलं तर धावगती रोखली जाते. धावसंख्या मात्र इथे अंकुश लावला जातोय. अटॅक करावा लागेल आक्रमण दाखवावं लागेल कारण सामना निसटताना दिसतोय आणि अशा स्थितीमध्ये इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल कारण फलंदाजी मजबूत आहे. पुढचा बॉल यावेळेला सबमरीन डिलिव्हरी स्विंग अँड मिस. स्विंग चेंडूचा वापर केला. डॉट बॉल सांगता केले परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला इथे प्रत्येक डॉट बॉल हा टीम दिघाशी संघाला दबाव निर्माण करणार आहे. षटकातला पुढचा बॉल ओमकार मानकरचा राईट अप ओव्हर द विकेटने.
यावेळेला मात्र ऑन साइडला मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक मधील प्रेक्षक मस्तक पे दस्तक चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. धन्यवाद. समोर श्री गणेश दाभाड संघ विनंती आहे, समोरच्या बाजूला जी बाईक आहे तिची आरशी थोडी खाली करा. थँक्यू. धावसंख्या पाहतोय 11 धावा. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला वळवला डीप मिड विकेट क्षेत्राकडे. इथे मात्र पाहिलं तर मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळालं. जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं असेल तर पाठवून घ्या. 13 धावा धावफलकावरती आहेत. सौरभने अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. ओमकारने 9 धावा खर्च केल्या आणि आता इक्वेशन उरले या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एसबी स्पोर्ट्स जेबी स्पोर्ट्स पाचापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला श्री गणेश शांतीनगर दाभाड अशी लढत पाहायला मिळेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 13 या अंकावरती आहे. सौरभचं खूप चांगलं षटक राहिलं. ओमकारने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अष्टपैलू कामगिरी साकारत असताना या मॅच मध्ये मयूर मानकर आलाय. यावेळेला मात्र सरळ बॅटने लॉफ्ट केला आहे. अतिरिक्त उंची आणि लांबी देखील गाठली आहे. ज्या फटक्यासाठी परेशला ओळखला जातो तो फटका आलाय बॅट्समन परेशच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. ज्या फटक्यांची सक्त गरज होती तो फटका आलाय परेशच्या बॅटमधून. सन्माननीय जय गवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. थेट एस्टन वरून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. फलंदाज बाद होतोय. बॅटचा स्पर्श झालाय त्या ठिकाणी. त्यानंतर हा दुसरा गडी बाद होत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी संघाचा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात 19 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अक्षय गोतारने या खेळाडूच्या खांद्यावरती प्रामुख्याने आता खूप मोठी जबाबदारी राहणार आहे. कारण आघाडीचा पाहिलं तर खेळ खराब राहिला. विचार केला तर उमेश अपयशी ठरले. त्यानंतर परेश चांगली बॅटिंग करत होते आणि परेश हे देखील बाद होत आहेत. आणि त्यानंतर अक्षय गोतारने या खेळाडूला आपण पाहू शकाल. अष्टपैलू खेळाडू आहे. अनेकदा त्यांनी आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स दिला आणि या मॅचमध्ये प्रामुख्याने त्याच्या खांद्यावरची जबाबदारी वाढलेली असणार आहे.
एक बाजूने पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणात 18.00च्या सरासरी बॅटिंग करायची आहे. 10 बॉलमध्ये 30 धावा डिफेन्स करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अक्षयला स्ट्रायकर एंड वरती 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंग करताना पाहायला मिळेल. अनेकदा आपण त्याला सलामीला पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळाली टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी संघाकडून. षटकातला पुढचा बॉल मयूर मानकरचा. यावेळेला पहा आल्या आल्या ठोकलाय त्याने षटकार. चेंडू लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज मयूर मानकर. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला स्क्युअर लेग मध्ये सूरज मते आहेत. एक धावी ते मात्र मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळते. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज. अक्षय गोतारनेला अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. मयूर च्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. आतापर्यंत 13 धावा त्याने 4 चेंडूमध्ये खर्च केलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रणयला चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर चेंडू गली रिजन मध्ये निघून जाईल. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 27 धावा धावफलकावरती. 7 बॉल 22 ची आवश्यकता. इथे मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे. इथे मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये निश्चित रंगत पाहायला मिळेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज. 2 षटकार तर या षटकामध्ये लगावलेत. अंतिम बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड एज घेऊन चेंडू शॉट फाईन लेग मध्ये. अंतिम बॉल वरती सिंगल आली आहे. इथे मात्र ती चुकी करणार नाही फलंदाज. पाहिलं तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 6 बॉल 21 धावा. चला मॅच सुरू करा. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाची टीमला विजयाकरिता. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा उडवली. संघाने आपला बोलबाला कायम ठेवलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जून आंदोरकी या संघाने आपलं अस्तित्व कायम राखलंय आणि कालच्या दिवसामध्ये जय बजरंग कुंदे बी हा संघ क्वालिफायर झाला. आणि आज कोणता संघ आपलं नशीब आजमावणार. सामना क्रमांक पहिला आपण पाहिला जिथे जय हनुमान महिंदे संघ हा विजयी झाला. आणि सामना क्रमांक 2 पाहतोय आपण जिथे टीम दिगाशी संघ संघर्ष करताना पाहायला मिळतो. विजयासाठी तो तडफडतोय आणि अशा स्थितीमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. आव्हान जरी मोठा असेल तरी खेळपट्टीवरती अक्षय गोतारने सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्यामुळे मॅचचा रिझल्ट काही पण येईल. प्रशांत गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अनुभवी खेळाडू आहेत प्रशांत. 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या 3 बॉलवरती मोठे फटके आले तर निश्चितपणाने सामन्याला कलाटणी मिळेल आणि थोडा का होईना परंतु गोलंदाजावरती मानसिक दबाव निर्माण होईल. त्यामुळे पहिल्या बॉल पासून आक्रमकता दाखवावी लागेल अक्षय गोतारनेला. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल प्रशांतचा. यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलंय. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 29. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 20 ची आवश्यकता. अक्षय विरुद्ध प्रशांत असं आपण समीकरण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला ऑन साइडला उडून दिलाय. सूरज मते आहे. त्याला देखील आवाक्याच्या बाहेर बॉल आहे. त्याला देखील हुलकावणी दिली आहे. बॉल चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पलीकडे 4 धावांचा आडी. येतोय दमदार चौकार. सन्माननीय अजित पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय अजित पाटील
5 बॉलचा खेळ शिल्लक. आता 16ची गरज. अक्षय विजयासाठी तडपडतोय आणि त्या पद्धतीची फलंदाजी देखील करतोय. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला मात्र फक्त पाहिलं तर ओरपी जोधा, परंतु व्यवस्थितरित्या चेंडू कनेक्ट होऊ शकला नाहीये. इथे काय घडेल देखील पाहावं लागेल. तर फलंदाज प्रणय बाद होईल. आणखीन एक धक्का टीम दिगाशी संघाला. निश्चित कुठेतरी संघनायकाची थोडीशी का वैना, परंतु इथे चुकी पाहायला मिळाली. बॅटिंग लाईनअप मध्ये कुठेतरी थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी संघाकडून. ज्या वेळेला तुम्हाला 24 चेंडूमध्ये 49 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे, एक मोठं विशाल आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, त्यावेळेला अक्षय गोतारनीला तुम्ही मागे ठेवलं, अजय पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही मागे ठेवलं. या कुठेतरी चुका पाहायला मिळाल्या. अजून देखील मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये. चेंडू शिल्लक आहे ती मॅच मध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती अजय पाटील आहेत. यांच्या नावावरती देखील अनेक सारे रेकॉर्ड्स आहेत. कांदळी संघाचं मैदान आणि त्या मैदानावरती ठोकलेले 5 बॉलवरती 5 षटकार, हा देखील इतिहास या खेळाडूच्या नावावरती आहे. षटकारला पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला फटका दमदार आहे. सूरज आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. शिल्लक राहिले 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 11 धावांची. चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कधी शिरोळे संघाच्या बाजूने तर कधी दिगाशी संघाच्या बाजूने. इथे पहा हा दबाव आहे. प्रशांत वरचा हा दबाव पाहायला मिळाला. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रनने टीमच्या संख्येमध्ये भर पडले. 39 धावा धावफलकावरती. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. पहा मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. म्हणून क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप का प्राप्त झालं. 6 मध्ये 21 काढायच्या होत्या. इक्वेशन उरलंय. 3 बॉल आणि 10 धावा. गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेला अजय पाटील च्या बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. हाय अँड हँडसम षटकार. पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 ची गरज आहे. इथे डॉट बॉल आला तर दबाव निर्माण होईल आणि मोठा फटका आला तर विजयश्री खेचून घेईल दिगाची टीम. चांगली जुगलबंदी, चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतंय. अगुट टप्प्याचा बॉल. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. इथे काय घडेल देखील पाहावं लागेल. पहिली धाव तर आले. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केले गेले. दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित होईल का तर नाही. आता 1 बॉल आणि 2 धावांची गरज. प्रत्येक सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये जातोय. पहिला सामना देखील आपण पाहिला. चाणे बनाम महिंदे. 4 बॉल 8 ची आवश्यकता असताना चाणे संघाने सामना गमावला. इथे 1 बॉल आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. आता दडपण गोलंदाजावरती, दडपण फलंदाजावरती. सामना कोणाच्या वाट्याला जाईल. जय पराजय हा होत असतो, परंतु पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोण करणार. आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी की मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघ. दोन्ही संघ विजयासाठी गवसणी घालतायत. गतवर्षी चांगला खेळ दोन्ही संघांचा राहिला होता, परंतु यावर्षी कुठेतरी मागे पडताना दिसतायत आणि आज त्या विजयासाठी ते संघर्ष करतायत. 1 बॉल 2 धावांची गरज आणि अशा स्थितीमध्ये थोडंसं गेम प्लॅनिंग निश्चितपणाने दाखवलं जाईल. 3 सिनियर प्लेयर एकत्र येऊन चर्चा करतायत. एक बाजूने निखिल मानकर, दुसऱ्या बाजूने ओमकार मानकर, तर तिसऱ्या बाजूने प्रशांत यांना आपण पाहतोय. हे अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे आणि इथून मात्र रणनीती आखण्यास ते सज्ज असतील. चला टाइम घेऊ नका. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. विजयाकरिता हृदयात ठोके वाढवणारा सामना, हृदयाला स्पर्श करणारा हा सामना आज तुमच्या आमच्या भेटीला आलाय. या मैदानाच्या आतमध्ये, या स्पर्धेमध्ये, या कुंदे नगरीमध्ये, या महायुती चषकामध्ये खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. 1 बॉल 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल. इथे काय घडेल.
आणि अजय पाटील झाला इथे बाद आणि त्याचबरोबरीने या सामन्यावरती विजयश्री खेचून आणलाय मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाने. परंतु हार्ड लक दिघाची टीम आपला देखील खेळ खूप चांगला राहिला. आपलं देखील कौतुक आम्ही करतो या ठिकाणी. विशेषतः अजय पाटील आणि अक्षय गोतारने हार्ड लक तुमचा खेळ चांगला राहिला. परंतु एकच मी जाता जाता तुम्हाला सांगेन, ज्या वेळेला तुमचा संघ मोठ्या टार्गेटला चेस करत होता त्या ठिकाणी तुम्ही हार्ड हिटर फलंदाज पाठवणं गरजेचं होतं. असो ही चुकी नक्कीच सुधारवण्याचा प्रयत्न करतील कर्णधार. आणि जाऊयात पुढच्या मॅच कडे, जिथून एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. JB पाचापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश शांतीनगर दाभाड. तर जाऊया सामनावीराकडे. या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय